या पक्षप्रवेश सोहळ्याकरता उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री अतुल सावेजी, राज्यसभा खासदार भागवत कराडजी, उपस्थित संभाजीनगर शहराचे अध्यक्ष शिरीष बोराडकरजी, माजी आमदार अमर राजूरकरजी, विश्वनाथ स्वामी ज्यांचा पक्षप्रवेश झाला असे उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामीजी, शिवा लुंगारेजी, प्रकाश अत्तरदेजी, साहेबराव घोडकेजी, तसेच आता नांदेड शहरामधनं काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टी ज्यांचा पक्षप्रवेश झाला असे मिलिंद देशमुखजी, हरिभाऊ पावडेजी, मुन्ना कदमजी, बंडू पावडेजी आणि अनेक मान्यवर आहेत ज्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खरं तर मी विश्वनाथ स्वामी यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा पक्षप्रवेश विश्वनाथ स्वामी आणि सर्व जे 35 प्रमुख नेते उद्धव ठाकरे गटांचे, बाकी हजारो कार्यकर्ते आहेत, त्यांचा पक्षप्रवेश संभाजीनगरला होईल. हा जो पक्षप्रवेश झाला आहे यामुळं भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूती येईल. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये महायुतीचा महापौर हा आमचा असेल याकरता विश्वनाथजी स्वामीचा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वनाथ स्वामींनी पक्षप्रवेश करताना, मिलिंद देशमुखनी पक्षप्रवेश करताना कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही. कुठल्याही तिकीट करता, कुठल्याही पक्षाच्या पदाकरता त्यांचा आग्रह नाही. त्यांचा पक्षप्रवेश केवळ मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला आहे, 2047चा विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या संकल्पाला साथ देण्याकरता आज विश्वनाथ स्वामी आणि मिलिंद देशमुखांची टीम आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे. महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार, डबल इंजिन सरकार, हे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला विकासाकडे नेईल आणि विकासाच्या मुद्द्यावर हा पक्षप्रवेश झाला आहे. मला विश्वनाथ स्वामीजींनी सांगितलं की आमचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरे गटातनं होतो आहे. विश्वनाथ स्वामी हेही सांगितलं की आम्ही सर्व कार्यकर्ते जे येतो आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर जी शिवसेना होती त्या शिवसेनेचे पाईक म्हणून आम्ही काम करायचो. पण उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नाही. ते भूमिकेपासून दूर गेले आहेत. उद्धव ठाकरेंचा जी काही शिवसेना आहे ती हिंदुत्वापासून दूर चाललेली आहे. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेंची सेनाही काम करते आहे आणि विशिष्ट मतदारांना आकर्षित करण्याकरता उद्धव ठाकरे काम करतात आहे. आणि त्यामुळं हिंदुत्वाचा विचार घेऊन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टीत त्यांना काम करायचं आहे. मी श्री विश्वनाथ स्वामी यांचं मनापासून पक्षामध्ये अभिनंदन करतो. सोबत आलेल्या 35 त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. शिरीष बोराडकर, अतुल सावे, भागवत कराडजी आणि या संपूर्ण संभाजीनगरच्या आमच्या नेत्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये एक मोठं नेतृत्व यांना संधी दिली विश्वनाथ स्वामींना. आणि विश्वनाथ स्वामींना आश्वस्त करतो, ज्याप्रमाणे तुम्ही जुन्या शिवसेनेमध्ये होतात, भारतीय जनता पार्टीसुद्धा तेवढीच मजबूती तुम्हाला देईल आणि तुम्हाला मजबूती करण्याकरता पुढं नेईल. मी मिलिंद देशमुखांनाही या ठिकाणी, हरिभाऊ पावडे आणि सर्वांनाच, सुनील राणे वगैरे सर्वांना, जे ते नांदेडचे पदाधिकारी पक्षप्रवेश केला आहे, माननीय अशोकराव चव्हाण साहेब असतील, त्या ठिकाणी आपले त्या भागातले सर्व
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, त्या सर्वांना या ठिकाणी आपल्याला साथ राहील. अशोकराव चव्हाण साहेबांच्या तिथील नेतृत्वामध्ये आमचे सर्व तिथले आमदार आणि आमचे सर्व प्रतिनिधी यांच्या नेतृत्वामध्ये आपण त्या ठिकाणी चांगलं काम करू. आज एक नवीन घोषणा आम्ही करतो आहे. श्री अमर राजूरकर हे जे माजी आमदार आहेत त्यांना आम्ही आता नांदेड शहराचं कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करतो आहे. नांदेड शहराचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून येणाऱ्या संघटन पर्वाच्या निवडणुकीपर्यंत माननीय अमर राजूरकर हे कार्यकारी अध्यक्ष असतील. येणाऱ्या संघटन पर्वाच्या निवडणुका ज्या होतील तोपर्यंत ते कार्यकारी अध्यक्ष राहणार आहेत. त्यामुळं त्यांनी कार्यकारी अध्यक्षपदाच्या काळात नांदेड शहरामध्ये किमान 2 लाख सदस्यता अभियानाची नोंदणी करावी, प्राथमिक सदस्यता करावी. आज मला या ठिकाणी एक नवीन घोषणा करायची आहे की महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आपण गठीत करण्याचा सर्वांनी ध्यास घेतलेला आहे. 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आपल्याला गठीत करायची आहे. याकरता आपण सदस्यता अभियानाची मुदत 31 जानेवारीपर्यंत आजपासून वाढवलेली आहे. 31 जानेवारीपर्यंत आता भारतीय जनता पार्टीला 8000002024 8000002024 आपण सर्वांना माझी विनंती आहे, आपण आलेल्या सर्व सदस्यांनी आजपासून सदस्य अभियानात भाग घ्या. 8000002024 या क्रमांकाला डायल करा. लिंक येईल, लिंकवर पूर्ण माहिती भरा आणि आपला आय कार्ड आपल्याच मोबाईलवर मिळवा, जेणेकरून आपण सर्व जे आज आले आहेत म्हणजे विश्वनाथ स्वामी आणि मिलिंद देशमुख, आपण किमान 10,000 हजार सदस्य तरी नोंदणी करून घ्या. घरचलो अभियान करा आणि मोठं अभियान आपण राबवा, मिलिंद देशमुखनी राबवा आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सदस्य अभियान 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करतो. खूप खूप धन्यवाद. उद्धव ठाकरे गटाचे खूप कार्यकर्ते, बूथवरचे कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते, नगराचे कार्यकर्ते, जिल्ह्याचे कार्यकर्ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करताय. मी वरच्या नेतृत्वाबद्दल फार बोलणार नाही, आमदार खासदाराबद्दल मी बोलणार नाही, पण ज्या विचारांनी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रेरित होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा विचार, तो विचार उद्धव ठाकरेंनी सोडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर खालचा कार्यकर्ता, दुखावलेला कार्यकर्ता, जिल्ह्यातला कार्यकर्ता, तालुक्यातला कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे. आणि आज तुम्हाला प्रचिती आली असेल की संभाजीनगर शहराचे प्रमुख उद्धव ठाकरेचे, संभाजीनगर शहराचे प्रमुख पूर्ण महानगराचे हे विश्वनाथ स्वामींनी पक्षप्रवेश केला आहे. सर, पालकमंत्री जे आहे वाटप झालेला आहे, परंतु आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे काही बरेचसे मंत्री आहेत त्यांना स्वतःचे जिल्हे जे आहेत ते मिळालेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी नाराजी आता समोर आलेली आहे. कारण भाजपला बरेचसे जिल्हे जे आहेत ते स्वतःचे मिळाले आहेत, शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा बरेचसे जिल्हे जे आहेत ते स्वतःचे पालकमंत्री मिळाले. तर राष्ट्रवादीमध्ये नाराजी समोर आली. महायुतीमध्ये सरकार चालवताना एका जिल्ह्यात 4-4, 3-3 मंत्री असल्यावर कुणाला तरी कुठला जिल्हा सांभाळावा लागणार. शेवटी सरकार म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे. कुठलाही जिल्हा जरी आपल्याला मिळाला तरी तो जिल्हा सांभाळावा लागतो. त्यामुळं हा जिल्हा मिळाला पाहिजे, तो जिल्हा मिळाला पाहिजेपेक्षा आपण जे महायुतीचं सरकार आणताना जी वचनं लोकांना दिली आहे ती वचनं पार पाडण्याकरता, तो जाहीरनामा पार पाडण्याकरता आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. त्यामुळं कुठला जिल्हा कुणाला मिळाला, कुठला जिल्हा कुणाला मिळाला तसं जर न बघता ज्यांना ज्यांना जो जिल्हा मिळाला सरकार म्हणून सामूहिक आपण काम करूया असंच आम्ही संदेश देऊन पालकमंत्री पदाची यादी माननीय देवेंद्रजींनी जाहीर केली आहे. मी मंत्रिमंडळातल्या आमच्या सहकाऱ्यांना विनंती करतो, कुठला जिल्हा कोणाला मिळाल्यापेक्षा आपल्या सरकारचं काम आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवायचं आहे. कोण म्हणतात? तुम्ही काय ऐकता मला माहिती नाही. सकाळपासून महाराष्ट्राने ऐकणं सोडलंय संजय राऊतांना.
आता मीडिया ऐकतं, मीडिया त्यांचं ऐकून आमच्याकडे येतं. आता संजय राऊतांना महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं आहे. त्यामुळं संजय राऊतांच्या बोलण्यावर मी काही लक्ष देत नाही. नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांना स्थगिती मिळाली पालकमंत्रीपदाच्या, पण नाशिक संदर्भात आपली भूमिका काय? कारण की नाशिकमध्ये भाजपाला पालकमंत्रीपद मिळाले नाही, महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद योग्य पद्धतीने वाटप झाले आहे. राहिला प्रश्न नाशिक रायगडचा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे संपूर्ण अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहेत. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी डावसून आल्यानंतर सर्वांशी बसतील, त्यातून योग्य मार्ग निघेल आणि आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजीसुद्धा आमच्या भूमिका ऐकून घेतील. पुढच्या काळामध्ये कुंभ 2026 आहे. कुंभ 2026मध्ये मागे गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीने कुंभाचं काम केलं, योग्य पद्धतीने कुंभ हाताळला, 2026चा कुंभ समोर आहे. त्यामुळं आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळं त्यांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं. आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील आणि आग्रह सोडतील. राहिला रायगडचा प्रश्न, रायगडमध्ये मुंबईपासून तर रत्नागिरीपर्यंत ज्या 7 जिल्हे आहेत, त्या 7 जिल्ह्यापैकी एक तरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावा, अशा भूमिकेतनं आमचे तिन्ही नेते या ठिकाणी बोललेत. काही आता त्यामध्ये चर्चा करावी लागेल, एकनाथ शिंदे साहेब चर्चा करावी लागेल, अजितदादाही चर्चा करावी लागेल. पण भूमिका हीच होती की पूर्ण कोकण मुंबईमध्ये एकही राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद नाही आहे, त्यांना एक मिळावं. भूमिका सामंजस्याची होती. त्यातनं काही आता थोडे विवाद निर्माण झाले, पण ते विवाद छोटे आहेत, ते लवकर संपतील. आणि मला असं वाटतं की याचा तिळा सुटेल. मला वाटतं 26 जानेवारीनंतर आम्ही सर्व बसू आणि तिळा सोडू. अजूनही नाराज आहेत, त्यांचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. किंबहुना महेंद्र थोरवे असतील, शेठ गोगोले असतील किंवा शिवसेनेचे आमदारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इतर ठिकाणी मेजॉरिटीचा जो निकष लावला आहे तो तुम्ही रायगडमध्ये का लावत नाही? रायगडमध्ये जर फक्त राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे तर तुम्ही त्यांना पालकमंत्रीपद का देताय? दबावाचं कुठेतरी राष्ट्रवादीचं राजकारण आहे. कुठल्याही राष्ट्रवादीचं दबावाचं राजकारण नाही. कुठेही एकनाथ शिंदेचंही दबावाचं राजकारण नाही, अजितदादाची दबावाचं राजकारण नाही. प्रत्येकाला असं वाटते की आमचा जिल्हा आमच्याकडे राहावा, प्रत्येकाला वाटतं मी पालकमंत्री व्हावं. परंतु काही बाबीला महायुतीची जोड आहे. महायुतीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात, महायुतीमध्ये काही मोठं मन आणि काही भूमिका बदलाव्या लागतात. खरं तर या महायुतीमध्ये एकच भूमिका आहे की कोकणामध्ये, मुंबईमध्ये 7 पैकी 1 सीट राष्ट्रवादीला द्यावी म्हणून त्यांना दिली होती. नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता. कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे, ही भूमिका. यामध्ये कुठली वादविवादाची भूमिका नाही. राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजींना विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे, थोडी महायुतीची भूमिका समजून घ्यावी, सरकारमधल्या भूमिका समजून घ्याव्या. मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना आपण देऊ शकतो त्या सर्वांना देवेंद्रजींनी त्यांचे जिल्हे देण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये एकाहून जास्त दावेदार आहेत त्या ठिकाणी थोडे वाद तयार झाले आहेत. हा वाद नाही आहे, आपसात सामंजस्यानं हा विषय संपेल. सगळे जे आरोपी आहेत ते एकत्र आल्याचं पाहिलं आणि त्याच वेळी हा सगळा कट रचला गेला असं एक तर्क आहे तो काढला. आता पोलीस मध्ये जे काही व्हिडिओ आले आहेत पोलीस तपासतील. तिथे जे काही चौकशी अधिकारी आहे किंवा आम्ही SIT नेमलेली आहे ती तपासेल. मला असं वाटतं की आता ते व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओवर कारवाई करणे ही आता पोलिसांची जबाबदारी आहे. तो व्हिडिओ पोलिसाकडे गेला असेल, पोलीस तपास करतील. आज संभाजीनगर के लिए एक महत्वपूर्ण दिन है. संभाजीनगर में उद्धव ठाकरे जी के जो गढ़ के नेता है श्री विश्वनाथ स्वामी, ये शहर प्रमुख है संभाजीनगर के. उन्होंने अपने 35 प्रमुख नगर सेवक, माजी नगर सेवक के साथ आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. और विश्वनाथ स्वामी जी ने मुझे कहा था कि मैं हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचारों पे काम करने वाला कार्यकर्ता हूँ, लेकिन अब उद्धव ठाकरे की शिवसेना
ये विचार उससे दूर जा रही है। जो मूलतः हमने जो शिवसेना में काम किया था वो शिवसेना नहीं रही है, उनके विचार बदल गए। उनका मतों के लिए जो लांगून चालन करना चाहिए वो उद्धव ठाकरे जी के यहाँ से हो रहा है। इस वजह से भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में वो काम करना चाहते हैं। उन्होंने मुझे ये भी कहा है, मोदी जी के विकसित भारत का संकल्प, देवेंद्र जी के विकसित महाराष्ट्र का संकल्प, ये दोनों संकल्पों के लिए हम काम करेंगे। और उन्होंने ये भी कहा है कि देश की सरकार और महाराष्ट्र की सरकार मिलकर जो 14 करोड़ जनता के लिए विकास की योजनाएं लाती है सरकारें, वो योजना को हमें गांव-गांव तक पहुंचाना है, विकास की राजनीति करनी है। इसलिए भारतीय जनता पार्टी में उन्होंने प्रवेश किया है। इस पक्ष प्रवेश के लिए अतुल सावे जी, हमारे भागवत कराड़ जी, हमारे शिरीष बोराटकर जी, हमारे वहाँ पे संजय कौड़गे जी, इन्होंने सारा प्रयास किया और एक मजबूत भारतीय जनता पार्टी संभाजीनगर में होगी, इसके लिए भी हम काम करेंगे। संभाजीनगर में जो विश्वनाथ जी आए हैं स्वामी, उनको भी मैं आश्वस्त करता हूँ कि जिस तरह से आपका मान सम्मान अपने शिवसेना में था, उससे ज़्यादा भारतीय जनता पार्टी आपका सम्मान करेगी। यही उनमें बात हम करेंगे। मिलिंद देशमुख जी कांग्रेस से भाजपा में नांदेड़ शहर के नेता है। मिलिंद देशमुख जी भी आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। हरिभाऊ पावड़े जी, सारे टीम ने पक्ष प्रवेश किया है। नांदेड़ शहर में भी, नांदेड़ जिले में भी कांग्रेस छोड़ के सारे लोग भाजपा में आज आ चुके हैं। उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और आश्वस्त करता हूँ कि भारतीय जनता पार्टी अपने विचारों को लेकर विकास के काम के लिए आगे लेके जाएगी। आज मैं अमर राजूरकर जी, जो भारतीय जनता पार्टी के नेता है, हमारे पूर्व विधायक है, उनको आज नांदेड़ शहर के लिए कार्यकारी अध्यक्ष के रूप में आने वाले संगठन पर्व के लिए चुना जाता है। उनके नेतृत्व में संगठन पर्व का वह कार्य चलेगा। आज हम ये भी निर्णय कर रहे हैं कि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश जो 1.5 करोड़ सदस्य संख्या की इकाई हम करना चाहते हैं, 1.5 करोड़ प्राथमिक सदस्य हम महाराष्ट्र में करना चाहते हैं। 55 लाख का टारगेट हमारा पूरा हो चुका है। 55 लाख सदस्य हमारे बन चुके हैं। अब हमें 95 लाख फिर एक बार सदस्य संख्या करनी है। हमने आज संगठन पर्व का जो हमारा ये रचनाएं चल रही है, तो हमने आज निर्णय किया है कि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र 31 जनवरी तक जो 95 लाख सदस्य संख्या करनी है उसके लिए काम करेंगे। हमने 31 जनवरी तक ये मुदत भी बढ़ा दी है। बहुत बहुत धन्यवाद। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयाचं खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो। महाराष्ट्रातल्या अतिदुर्गम लक्षलाईट भागातल्या गडचिरोली जिल्ह्यात ते पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। त्यांनी आज पहिला करार 5,500 कोटी रुपयाचा गडचिरोली येथे गुंतवणुकीकरता केला आहे आणि आता तुम्हाला खूप बातम्या येणार आहे। 1, 2, 2, 3, 3, 10 मिनिटात, 15 मिनिटात तुम्हाला अपग्रेड येतील आणि महाराष्ट्रातली गुंतवणूक ही देशातल्या गुंतवणुकीमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक देवेंद्र फडणवीसजी करतील, आणतील, अशी मी या ठिकाणी परमेश्वरासाठी प्रार्थना करतो। त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राला भरघोस मदत आणि गुंतवणूक ही परकीय गुंतवणूक जी आहे ती आणावी, मोठी गुंतवणूक आणावी, जेणेकरून महाराष्ट्रातली बेरोजगारी दूर होईल, महाराष्ट्र सुखी समृद्ध होईल आणि विकासाचा महाराष्ट्र, औद्योगिक महाराष्ट्र हा मोठा होईल, महाराष्ट्र विकासाकडे जाईल असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।